मागील तासामध्ये आपण मानसशास्त्र आणि मानसशास्त्राचा उगम कसा झाला व मानसशास्त्राची काय आवश्यकता आहे याविषयी आपण माहिती बघितलेली होती. आजच्या तासामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, आजच्या तासामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय व मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये व्याख्या कशा बदलत गेल्या त्या व्याख्यांविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. इतर सर्व शास्त्राच्या प्रमाणे मानसशास्त्राची मुळं देखील प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये किंवा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानामध्ये आढळतात. मानवी जीवनातील मूलभूत तत्वांना इसवी सन 400 पूर्वी अरिस्टॉटल यांनी सायकी असे नाव दिले. सायकी या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो. अरिस्टॉटल यांना जिज्ञासा होती की मनुष्य प्राणी कशी शिकतात, ज्ञान आत्मसात कसे करतात आणि आत्मसात केलेले ज्ञान हे कोठे साठवतात, कशा पद्धतीने साठवले जाते व त्या ज्ञानप्राप्तीमध्ये कोणत्या वैचारिक प्रक्रियांचा समावेश होतो, अशी अनेक प्रश्न त्या काळामध्ये तत्वज्ञ अरिस्टॉटल यांना होते आणि याच विषयावर त्यांना प्रचंड अशी अभिरुची होती. ग्रीक संस्कृतीची ज्ञानशाखा म्हणून आपण एपिस्टेमॉलॉजी म्हणतो, ज्याला तत्वज्ञान म्हणजे ज्ञानशास्त्र, तत्वज्ञानाचे शास्त्र असं म्हणतो, तर ज्यामध्ये मानवी ज्ञानाचा उगम, स्वरूप, व्याप्ती, पद्धती यांचा अभ्यास केला जात असे. म्हणजेच त्या कालखंडामध्ये केवळ ज्ञान ग्रहण करणं आणि त्या ज्ञानास संबंधित असलेल्या वेगवेगळ्या पद्धती व त्याचे स्वरूप जाणून घेण्याबद्दल तेथे जिज्ञासा होती. ज्ञानप्राप्ती बरोबरच आपण जे ग्रहण किंवा आत्मसात करण्यासाठी एखादं विशिष्ट प्रकारचं नॉलेज अडॉप्ट करण्यासाठी कोणत्या अवयवांचा म्हणजे ज्ञानेंद्रियांचा गरज भासते व बाह्य ऊर्जा शक्तींचा आपल्या विविध इंद्रियांवर कसा परिणाम होतो व प्राप्त केलेले ज्ञान हे कुठे साठवले जाते यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे कार्य ज्ञानशास्त्र म्हणजेच एपिस्टेमॉलॉजी या शाखेमध्ये केला जातो. आणि त्याचेच मूळ आजच्या आपल्या आधुनिक मानसशास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. आधुनिक मानसशास्त्रात आपल्याला ज्ञानेंद्रिय व संवेदन प्रक्रिया, मेंदू, मज्जासंस्था तसेच प्रेरणा यासारखे विषय आजच्या आधुनिक काळामध्ये आपण अभ्यासत आहोत मानसशास्त्राच्या रूपातून. म्हणजेच दोन्ही घटनांचा जर आपण येथे सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला, आज आपण स्ट्रक्चरल पद्धतीने ज्या संकल्पना शिकतोय त्या संकल्पनांचा, मानसशास्त्रातील संकल्पनांचं मूळ हे इथिओलॉजी शास्त्रामध्ये म्हणजे इथिओलॉजीमध्ये म्हणजे ज्ञानशास्त्रामध्ये अर्थात ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे ग्रीक संस्कृतीने जे ज्ञान संपादन करण्याचं कार्य केलेलं होतं, ज्ञानशास्त्रामध्ये त्यांना जे जिज्ञासेरूपी वेगवेगळे प्रश्न, विविध प्रश्न पडले होते, त्या प्रश्नांची मुळं जर बघितली तर आजच्या ह्या संकल्पना आपल्याला बघायला मिळतात. मग वेदन प्रक्रिया असेल, संवेदन प्रक्रिया असेल, तसेच प्रेरणा, भावना, त्याचबरोबर त्याशी संबंधित असलेले मेंदू, मज्जासंस्था व मज्जासंस्थेचा वर्तन प्रणाली या सर्व बाबी आपण मानसशास्त्रामध्ये शिकतो. म्हणजेच जे आपण एक वाक्य वापरलं तो म्हणजे मानसशास्त्राची मुळे ही ग्रीक संस्कृतीमध्ये आढळतात आणि तिथून मानसशास्त्राच्या खऱ्या अभ्यासाला प्रारंभ झालेला आहे. नंतरच्या कालखंडामध्ये ग्रीक साम्राज्य कोसळल्यानंतर युरोपमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये वैज्ञानिक व ज्ञानाची क्रांती झाली व तेथे 13व्या शतकाचा जो कालखंड होता त्या कालखंडाचा जो विचार केला तर त्याला डार्क एज असं म्हणतो. अर्थात तेथे आपण केवळ तत्वज्ञान म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या समाप्तीनंतर, ऱ्हासानंतर
त्यानंतरचा जो काळ आला मधला पिरियड, तो डार्क संस्कृती होती, डार्क एज होतं. कारण त्या कालखंडामध्ये त्या संस्कृतीवर धर्माचा प्रभाव होता, धर्माचं वर्चस्व होतं. आता धर्म म्हणजे युरोप खंडाचा जर विचार केला, तिकडे ज्ञान ग्रहण करणारे जे क्षेत्र होते त्याचा जर विचार केला तर त्यामध्ये चर्चचं वर्चस्व होतं. म्हणजे येथे पाप पुण्य कर्मकांड यासारख्या गोष्टींना अधिक महत्व देण्यात आलेलं होतं, जे की अरिस्टॉटल यांनी नमूद केल्याप्रमाणे मानव ज्ञान ग्रहण कसं करते, मानव ज्ञान संपादन करत असताना कोणत्या क्रिया अवयवांचा आधार घेत असतो व त्यावर बाह्य ऊर्जा शक्ती म्हणजे आजूबाजूच्या सभोवतालच्या घटनांचा कसा त्या मानवावर परिणाम होतो, अशा प्रकारचं एक ज्याला आपण म्हणूया की मानवाच्या ज्ञान ग्रहण करणाऱ्या केंद्र शक्तीचा ज्या संस्कृतीमध्ये उल्लेख केला जातो ती संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती. म्हणून आजही ग्रीक संस्कृतीला ज्ञानदानाचे एक माहेरघर, ज्ञानदानाचं उगमस्थान असं म्हटलं जातं. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये असं घडलं की ह्या 13व्या शतकाच्या सुमारास ह्या साम्राज्यावर येथे चर्चचा प्रभाव होतो आणि इथे कर्मकांडाला अधिक महत्व देऊन त्या पद्धतीने ज्या वैज्ञानिक संकल्पना होत्या, ज्या वैज्ञानिक पद्धती होत्या, त्या पद्धतींचा ऱ्हास झाला आणि म्हणून त्या कालखंडाला डार्क एज, एक काळोखाचं युग असं म्हटलं जातं. पण पुढे 15व्या शतकाच्या पुढे साहित्य कलेचा म्हणजे साहित्य कलेचा उगम झाला व त्यामध्ये नव्याने जिज्ञासा निर्माण झाली. म्हणजे साहित्याच्या आणि कलेच्या माध्यमाने आपण ज्ञानप्राप्तीसाठी पुढे धडपडत करत गेलो व 15व्या शतकाच्या प्रारंभामध्ये अशी एक घटना घडली जगाच्या पाठीवर की पूर्वी म्हणजे कॉर्पनिकस आणि गॅलिलिओ यांनी पृथ्वीभोवती सूर्य फिरतो अशी संकल्पना जी होती ती संकल्पना मोडीस काढली व सूर्याभोवती पृथ्वी फिरते अशा प्रकारचा शोध लागला. म्हणजे गॅलिलिओ आणि कॉर्पनिकस या शास्त्रज्ञांनी त्यांच्या ज्या काही रूढीवादी संकल्पना होत्या त्या रूढीवादी संकल्पना खोडून एक शास्त्रीय संकल्पना पुढे विज्ञानात मांडली, ती म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. व त्यानंतर पुढे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. म्हणजे बघा संकल्पना कशा उगम झाला. म्हणजे वैज्ञानिक प्रगतीनंतर ज्या धार्मिक संकल्पना होत्या, ज्या दैववादाच्या संकल्पना होत्या, त्या दैववादाच्या संकल्पना हळूहळू लुप्त होत आपण विज्ञानाच्या दिशेने गेलो व तेथे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले. जसे की समजा वरून वस्तू खाली पडते, जर तुम्ही धर्माचा जो साम्राज्य होता त्या पद्धतीने त्याचं जर अनालिसिस केलं तर असं तिथे त्याचं इंटरप्रिटेशन केलं जात असेल की त्या गोष्टीचा अंत झाला म्हणून ती गोष्ट खाली पडली, इथे देवाचा प्रकोप असेल. अशा प्रकारचे एक अशी ज्याला म्हणूया रिजिड स्वरूपाची अतार्किक स्वरूपाची जी संकल्पना होती ती संकल्पना पुढे गॅलिलिओ, कॉर्पनिकस, न्यूटन या आइन्स्टाईन या सारख्या शास्त्रज्ञांच्या शोधानंतर अखंड विश्वाला एक नवीन विज्ञानाची दिशा मिळाली व पुढे 16व्या शतकाच्या शेवटीमध्ये 16व्या शतकाच्या अंताच्या कालखंडामध्ये सर्वप्रथम जर्मनी येथे सायकोलॉजी या शब्दाचा उल्लेख करण्यात आला व 1590 मध्ये रुडॉल्फ गोल्फ, नाव लक्षात ठेवायचं, रुडॉल्फ गोल्फ यांनी मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी हा शब्द प्रयोग प्रथम केला. आणि हा शब्द प्रयोग प्रथम केल्यानंतर तो आता आपण त्याचा जर उलगडा केला सायकोलॉजी म्हणजे सायकोलॉजी या शब्दाचा जनक म्हणजे या सायकोलॉजी शब्दाचा उगम जो जगाच्या समोर आणला तो जर्मनीमध्ये सर्वप्रथम रुडॉल्फ गोल्फ यांनी 1590 मध्ये सायकोलॉजी या शब्दाचा प्रथम वापर केला आणि तो शब्द प्रचलित झाला. सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र म्हणजे सोल. सायकी मीन्स सोल, आत्मा, आत्म्याचा अभ्यास करणारे एक शास्त्र किंवा तेव्हापासून अशा पद्धतीने मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या सुरुवात झाली. आजच्या तासामध्ये मानसशास्त्राचे विषय बदलत गेले
मानसशास्त्राचा अभ्यास विषय बदलला म्हणजेच मानसशास्त्राची व्याख्या देखील बदलणार आहे. आपण 1590 पासून मानसशास्त्राच्या व्याख्या कशा बदलत गेल्या याचा एक थोडक्यात आपण इथे आढावा घेणार आहोत. म्हणजे शब्दाची फोड केल्यानंतर सायकी आणि लॉगस, लॉगस म्हणजे शास्त्र, सायकी म्हणजे सोल म्हणजे आत्मा. त्या कालखंडामध्ये ह्या ज्ञान क्षेत्रावर काही धार्मिक बाबींचा व तत्वज्ञानाचा प्रभाव होता. म्हणून मानसशास्त्राचा पहिला अभ्यास विषयक आणि पहिली व्याख्या अशी तयार झाली की आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. अशा प्रकारची पहिली व्याख्या आपणास 1590च्या दशकामध्ये म्हणजेच तिथे जो अरिस्टॉटल यांनी जी व्याख्या मांडली होती तीच व्याख्या पुढे कंटिन्यू करण्यात आली. कालांतराने युरोपमध्ये वैज्ञानिक विकास व शास्त्रीय पद्धतींवर भर हा हळूहळू वाढत गेला. धर्माचे वर्चस्व कमी झाले. बघा, जेथे शास्त्र येतो, जेथे वैज्ञानिक संकल्पना येतात, वैज्ञानिक विकास होतो, तंत्रज्ञानाचा विकास होतो, तेथे रूढीवादी संकल्पना या हळूहळू ऱ्हास पावल्या जातात. व म्हणूनच युरोपमध्ये त्या कालखंडात धर्माचे वर्चस्व कमी होत गेले व मानवी शरीराला अत्यंत पवित्र मानणारे जे होते त्यामुळे शवविच्छेदन करणं सुद्धा पाप समजलं जायचं. जर तुम्ही आत्म्याला देव मानतात तर तुम्हीच सांगा की त्या शरीरामध्ये जो आत्मा वास करतो त्या शरीराचं तुम्ही पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन करू शकता का? अजिबात नाही. मग नंतर आधुनिक युगामध्ये प्रथम मानव व मानवी शरीराभोवतीचे दैवी जे वलय होते, जी चौकट होती, ती चौकट हळूहळू नष्ट होत गेली व शास्त्रानुसार एखाद्या घटनेचा जर शोध लावायचा असेल तर आपणास त्याविषयी संशोधन करणं, चिकित्सा करणं अनिवार्य आहे. म्हणून धर्माच्या वर्चस्वानंतर म्हणजे वर्चस्व कमी झाल्यानंतर पुढे मानवी शरीराबद्दल अधिकाधिक माहिती ज्ञान ग्रहण करण्यासाठी शवविच्छेदन करण्याची परमिशन मिळाली व तसा शवविच्छेदनाचा म्हणजे ऑपरेशन, त्याला पोस्टमॉर्टम म्हणूया आपण, पोस्टमॉर्टम करण्यास प्रारंभ झाला व विविध इंद्रियांची तपासणी सुद्धा तेथे स्पष्ट होत गेली व मानवी शरीरास दैविकतेपेक्षा एका यंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. या प्रक्रियेमध्ये आत्मा कुठे आहे असे प्रश्न निर्माण झाले. आत्माचा स्वरूप काय आहे, आत्म्याचे कार्य काय असू शकते असे अनेक प्रश्न उद्भवले व 17व्या-18व्या दशकातील जे शास्त्रज्ञ होते यांचा कल मानवी आत्म्यापासून मानवी मनाकडे झुकला. म्हणजे देकार्त हे जे तत्वज्ञ होते, या 17व्या शतकामधील देकार्त हे जे तत्वज्ञ होते यांनी आत्म्याचं स्वरूप हे नाकारलं. आत्म्याची व्याख्या करता येत नाही, आत्म्याचं स्थान कुठे आहे आपण बघू शकत नाही, म्हणून आत्म्यापासून मानसशास्त्राचा विषय हा मानवी मनाकडे वळाला व मनाचे स्वरूप व मनाचे कार्य व मनाच्या वैचारिक प्रक्रियेचा जे विचार प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यास प्रारंभ झाला व पुन्हा पुढे नवीन व्याख्या अशी तयार झाली की मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या नंतरच्या कालखंडामध्ये उदयास आली. 19व्या शतकात संपूर्णपणे विज्ञानाने या धर्मावर वर्चस्व मिळालं होतं आणि नंतर एक वैज्ञानिक पद्धती उदयास आल्या. त्यातली पहिली पद्धत जी होती ती म्हणजे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीवर भर देण्यात आला. 1849 मध्ये 59 मध्ये डार्विनचं ओरिजिन्स ऑफ स्पेसिस हे पुस्तक प्रकाशित झालं व पूर्ण जगामध्ये एक प्रकारची खळबळ निर्माण झाली आणि त्या पुस्तकामध्ये मानव हा कशापासून निर्माण झालेला आहे याचा त्यांनी शास्त्रशुद्ध उलगडा करून दिला. माकडापासून मानवाची उत्पत्ती झालेली आहे व 19व्या शतकातच युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन होऊ लागल्या, निरनिराळे शोध लागत गेले. विविध क्षेत्रातील विद्वाने आपसात विचारांची देवाणघेवाण, आपण केलेल्या संशोधनाची देवाणघेवाण करत गेले. असे असताना देखील मानसशास्त्राला पुढे शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी आपले संशोधन सुरू केले व जेव्हा एक महत्त्वाचं पाऊल पुढे उचललं गेलं ते म्हणजे विल्यम वुंट यांनी 1879 साली
जर्मनी येथे लॅप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली. म्हणजे खऱ्या अर्थाने या अगोदर अमेरिकेमध्ये विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्राविषयी प्रयोगशाळा सुरू केली होती, पण त्याला एक कायदेशीररित्या मान्यता न मिळाल्यामुळे त्याचा उल्लेख म्हणून आपण केलेला नव्हता. मात्र हार्वर्ड विद्यापीठातील जी एक छोटीशी प्रयोगशाळा होती त्या प्रयोगशाळेस कार्यालयीन परवानगी नसल्यामुळे पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा जर्मनी येथे 1879 साली जी स्थापन झाली तिला कायदेशीररित्या मान्यता प्राप्त करणारी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू झाली. आणि तेव्हापासूनच विल्यम उंट यांना मानसशास्त्राचा पिता, मानसशास्त्राचा जनक सुद्धा संबोधले जायचे. म्हणजे बघा 1800च्या शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभामध्ये जेव्हा वैज्ञानिक क्रांतीला प्रारंभ झाला त्याच पद्धतीने मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा निरीक्षण पद्धतीसारख्या पद्धती उगम झाल्या. त्यात दोन शास्त्रज्ञांचं एक सिंहाचा वाटा ज्याला म्हणूया. पहिली आहे विल्यम वूट यांना मानसशास्त्राचा जनक का म्हटलं जातं, कारण की त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने मानवी क्रिया प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी पहिली प्रयोगशाळा जर्मनी येथील लॅप्झिग विद्यापीठामध्ये स्थापन केली. पण त्याबरोबरच पॅरलल मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये विल्यम जेम्स यांनी सुद्धा मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन ही सुरू केली होती. म्हणजे यांच्या या अमूल्य अशा योगदानामुळे आज मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे. मात्र दोघांमधील मतभेद होते आणि त्या दोघांच्या मतभेदामुळे जे वेगवेगळ्या संकल्पनांचं खंडन करण्यात आलं त्याबद्दल आपण चर्चा करणं योग्य होणार नाही, संयुक्त होणार नाही. उंडच्या मते मनाचा बाह्य जगाशी संबंध ज्ञानेंद्रियद्वारे प्राप्त होत असतो, त्यामुळे बोधावस्थेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. सत्य आहे, मनाचा संबंध मन आहे, तर मनाचा संबंध हा मानवी शरीरातील वेगवेगळ्या ज्ञानेंद्रिय वेदनेंद्रियांशी होतो आणि वेदनेंद्रियाद्वारे आपण बोधावस्थेचा अभ्यास करू शकतो किंवा वेदनेंद्रियाद्वारे आपण ज्ञानेंद्रियाद्वारे आपण माहितीचा भांडार संकलित करतो व त्या बोधावस्थेचा अभ्यास करणं अनिवार्य आहे असं विल्यम वूट यांना वाटायचं. व तेथे व्याख्येमध्ये थोडा बदल झाला. व्याख्येमध्ये बदल होऊन मानवी मन व बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी तिसरी व्याख्या या मानसशास्त्राच्या व्याख्यांच्या प्रवाहामध्ये निर्माण झाली. पहिली व्याख्या आत्माचा अभ्यास करणारे, दुसरी व्याख्या मनाचा अभ्यास करणारे व प्रयोगशाळा स्थापनेनंतर मन व बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशी तिसरी व्याख्या या मानसशास्त्राच्या संप्रदायामध्ये निर्माण झाली. व पुढे 20व्या शतकाच्या प्रारंभामध्ये रशियन शरीरशास्त्रज्ञ पॅव्हलॉव यांनी कुत्र्याच्या पचनक्रियेवर अभ्यास करायला सुरुवात करत असताना अभिसंधानाचा शोध लावला व त्याचे दोन परिणाम समोर आले. एक तर माणसासोबत प्राण्यांचा देखील मानसशास्त्रात अभ्यास करण्यास प्रारंभ झाला व दुसरं म्हणजे उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामधील संबंध प्रस्थापित करण्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. व येथे यातील प्रमुख व्यक्ती म्हणून शास्त्रज्ञ अमेरिकी मानसशास्त्रज्ञ जॉन वॅटसन यांनी 20व्या शतकातील दुसऱ्या दशकामध्ये वर्तनवादाची संकल्पना मांडली. म्हणजेच येथे वॅटसन यांनी बेहरोलिझम मांडलं आणि ती संकल्पना मांडत असताना मनाची संकल्पना ज्यांनी उचलून धरली होती त्यावर त्यांनी जोरदार टीका केली. मग त्यांच्यामध्ये केवळ बाह्यवर्तनाचाच अभ्यास केला जाऊ शकतो कारण ते निरीक्षणक्षम असते. मन कुठं आहे त्याचं निरीक्षण करता येत नाही. म्हणजे यांनी शास्त्रीय पद्धतींवर भर देऊन ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या अमूर्त संकल्पनांचं खंडन केलं व वेगवेगळ्या प्रकारचे तेथे डिबेट झाले व शेवटी जे निरीक्षणक्षम आहे, जे निरीक्षण आपण ज्याचं निरीक्षण करू शकतो अशाच संकल्पनांचा शास्त्रामध्ये अधिष्ठान असू शकतो. म्हणून त्यांनी मनाची संकल्पना बाजूला ठेवून
येथे वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी चौथी व्याख्या 20व्या शतकाच्या प्रारंभामध्ये जॉन वॅटसन यांनी मांडली व येथून वर्तनवाद निर्माण झाला. म्हणजेच विल्यम जेम्स आणि विल्यम वुंट यांनी बोधावस्था व मन या दोन स्ट्रक्चरल पद्धती मांडल्या. तिथून संरचनावादाची उगम झाला, म्हणजे कार्यवादाचा उगम झाला, फंक्शनलिझमचा उगम झाला. व 20व्या शतकाच्या प्रारंभामध्ये वॅटसन यांनी इव्हान पॅव्होला यांच्या जे शरीरशास्त्रज्ञ होते यांच्या पचनक्रियेच्या अभ्यासाच्या बरोबरच मानवी व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाच्या व प्रक्रियांचा उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांचा संबंध प्रस्थापित करून जे संकल्पना पुढे मांडली ती संकल्पना म्हणजे वर्तन, आणि येथे वर्तनवादाचा प्रारंभ झाला. व वॅटसन यांनी चौथी व्याख्या मांडली, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र व हे वर्तन प्राण्यांचे असू शकतं आणि मानवांचे असू शकतं. म्हणजे व्याख्या अशी निर्माण झाली, मानव व मानवी प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय, अशी व्याख्या पुढे 20व्या शतकाच्या प्रारंभामध्ये निर्माण झाली व ही व्याख्या बऱ्याच काळापर्यंत तशीच टिकून राहिली. नंतर वर्तनवादाची भूमिका ही तटस्थपणे बाजूला सोडून संगणक, नंतर 20व्या शतकामध्ये आपण विज्ञान हा अतिशय उच्च ज्याला म्हणूया आपण की प्रगतीच्या शिखरावर पोहोचलो होतं व त्याच कालखंडामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला व मनोबौद्धिक प्रक्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू लागला. बाह्य उद्दीपकांप्रमाणेच आंतरिक प्रक्रियांकडे सुद्धा आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील होणाऱ्या अनेक प्रकारच्या संशोधनातून मानवी इंद्रियांचा कार्य स्पष्ट होत गेली व त्यामधील असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियांचा, घडामोडींचा प्रभावाखाली पुढे एक नवीन शास्त्र उदयास आले, ते म्हणजे बौद्धिक मानसशास्त्र. व गेल्या दशकामध्ये बौद्धिक मानसशास्त्राचा झपाट्याने प्रभाव होत गेला, वेगवेगळे प्रकारचे शोध लागत गेले व नंतर व्याख्या मानसशास्त्राची अशी तयार झाली की सजीवांच्या वर्तनाचा व बौद्धिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय, ही व्याख्या आज सर्व जगाने मान्य केलेली आहे. त्याचबरोबर रॉबर्ट बॅरन यांनी सुद्धा मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाबरोबरच मानसिक क्रियाप्रक्रियांचा, बौद्धिक क्रियाप्रक्रियांचा, भावनिक क्रियाप्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय, अशा वेगवेगळ्या व्याख्या मानसशास्त्रामध्ये त्या त्या कालखंडात अभ्यास विषयानुसार बदलत गेल्या व आज व्याख्या जी स्थिरावलेली आहे ती म्हणजे सजीवांच्या वर्तनाचा, बौद्धिक प्रक्रियांचा, मानसिक प्रक्रियांचा, भावनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय, ही व्याख्या आज प्रचलित झालेली आहे व जगमान्य झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे 2000 वर्षाहून अधिकचा हा आत्म्यापासून बोधावस्थेचा जो प्रवास आहे, हा प्रवास मानसशास्त्रामध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे व अभ्यासरूपी कशा कशा संकल्पना बदलत गेल्या व आज मानसशास्त्राची सर्व जगाला कशी गरज आहे, सामाजिक वातावरण बदलत आहे. प्रत्येक कौटुंबिक म्हणजे व्यक्तीचा जन्म कुटुंबात होतो, म्हणजे कुटुंबापासून तर थेट त्याच्या थडग्यापर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्या जाणवत आहेत. म्हणजे प्रवास मानवाचा हा त्याच्या मातेच्या म्हणजे होल टू थंब या हा जी एक शेक्सपियरने मांडलेली एक म्हण आहे आणि सत्यतेत उतरत आहे. म्हणजे मानवाचा ज्या वेळेस जन्माचा प्रवास सुरू होतो मातेच्या गर्भापासून तर त्याला थडग्यात जाईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक घटकांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा त्यावर परिणाम होत आहे आणि त्या परिणामामुळे मानवी वर्तनाची सुद्धा गुणवत्ता बदलत आहे आणि या बदलत्या युगामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या सुद्धा बदलत आहे आणि मानसशास्त्राचे क्षेत्र सुद्धा अमर्यादित होत आहे. आज
एक व्यक्ती समोरून तुम्हाला खुश दिसते, पण त्यांच्या अंतर्मनामध्ये काय चाललंय, आंतर प्रक्रियांचा कसा विकास होत आहे किंवा आंतर प्रक्रियांचा कसा संघर्ष चालू आहे, याकडे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मानसशास्त्राचाच आधार घ्यावा लागतो, सायकोलॉजीचाच आधार घ्यावा लागतो आणि सायकोलॉजीच्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं संवर्धन करता येतं, त्या व्यक्तीला आपल्याला एक पूर्ववत करता येतं आणि गुणवत्तायुक्त जीवन आपण त्याला जगवण्यासाठी सक्षम करू शकतो. अशा पद्धतीने मानसशास्त्राचं व्याख्या आणि आजच्या कालखंडामध्ये मानसशास्त्राचं महत्व हे आपल्यास पाहावयास मिळतं आणि हे महत्व आपण नाकारून चालत नाही. अशा रीतीने आज आपण मानसशास्त्राच्या व्याख्या विषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आपण नंतरचा नंतरच्या तासामध्ये घेऊया.